पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा खदानीत मृत्यू आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी थेट मृतदेह पोलीस ठाण्यात आणत न्यायाची मागणी केली। अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागला। अंबड येथील या घटनेनं संपूर्ण जालना हादरलाय। अंबड तालुक्यातील दडीगव्हाण खुर्द येथील प्रीती अंशिराम भाकड वय वर्ष अवघे 19। घरची परिस्थिती सामान्य पण मोठं स्वप्न पोलीस दलात भरती होण्याचं। यासाठी ती अंबड येथील मत्स्योदरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती। दररोज पहाटे उठून धावणे, व्यायाम आणि अभ्यास अशा दिनचर्येतून ती आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती। मात्र गुरुवारी सकाळी घडलेल्या एका घटनेनं हे स्वप्न कायमचं संपलं। कुटुंबियांच्या तक्रारीनुसार प्रशिक्षण केंद्राचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश वायसे यांनी विद्यार्थ्यांना वलखेडा शिवारातील एका खदानीजवळ नेले। तिथं प्रियतीला पोहता येत नसल्याची माहिती असतानाही तिला पाण्यात उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। खदानीत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, लाईफ जॅकेट नव्हते, बचाव पथक नव्हते आणि काही क्षणातच प्रीती पाण्यात बुडाली। घटनेनंतर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबियांचा आरोप आहे की प्रीतीच्या मृत्यूची माहिती त्यांना तात्काळ देण्यात आली नाही। जेव्हा उलट नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधितांचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले। दरम्यान दुसऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय अंबडच्या सरकारी रुग्णालयात पोहोचले। तिथे त्यांना प्रीतीचा मृतदेह दिसला। तिचे कपडे पूर्णपणे ओले होते, तोंडातून फेस आणि पाणी बाहेर येत होतं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते। मुलीचा मृत्यू आणि प्रशासनाची भूमिका पाहून कुटुंबियांचा संताप अनावर झाला। संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी थेट प्रीतीचा मृतदेह घेऊन अंबड पोलीस ठाणे गाठले। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचं सांगितलं जातंय। पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। अखेर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रशिक्षण केंद्राचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश वायसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आज रोजी अंबड येथील मत्स्योदरी करिअर अकॅडमीचे जे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे तर त्याचे काही विद्यार्थी भालगावनी व्यायामासाठी रनिंगसाठी गेले होते। त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना जे खदान आहे वलखेडा नदीमध्ये त्या खदानीच्या तिथं पोहायला घेऊन गेले होते। त्यामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित होते। त्यातल्या मुली काही पोहायला गेल्या, त्यापैकी एक मुलगी पोहायला गेली आणि ते पाण्यात बुडून मयत झाली। अशा प्रकारची घटना आहे। त्यातील त्या मुलीचे वडील जे आहेत अंशुराम भाकड यांनी पोलिसांना तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत तर ते ताब्यात आहेत।